गणपती बाप्पा आणि महाराजांचं एक आगाध नातं. तर खरं तर काय श्री गणेश झाला की पुढे गणपती बाप्पा मोरया आणि श्री स्वामी समर्थ महाराज. म्हणजे मी एवढं इतक्या आणि सांगते की पहिलं मला हे का सांगावंसं वाटते, तर जेव्हा लॉकडाऊन होतं तेव्हा या पादुकांचं आम्ही प्रगट दिनाला मिरवणूक काढतो. तर तेव्हा लॉकडाऊनमध्ये परवानगी नव्हती की तुम्ही काढावं. तर एकाने आम्हाला सांगितलं की तुम्हाला मिरवणुकीसाठी पालखी नाही काढता येणार, पण महाराजांच्या पादुका जर तुम्ही ताम्हणात घेतल्या आणि ते ताम्हण तुम्ही डोक्यावर ठेवलं तर तुम्ही ती परिक्रमा करू शकता. की जेव्हा आपण अक्कलकोटमध्ये जातो, अक्कलकोटमध्ये राजेराय मठ आहे, तर तिथे पण गणपती बाप्पा असा वरती लावलेला आहे. तर तिथे पण महाराज नमस्कार करून पुढे जायचे आणि राजवाड्यामध्ये एक गणपती लावलेला आहे आणि तिथे काय म्हणतोस माझा गण्या असं म्हणून ते आत जायचे. तर गणपती बाप्पाचं आणि त्यांचे हे आशय, तर असंही एक नातं आहे अक्षरशः की ते गणपती बाप्पाला त्यांना आठवण केल्याशिवाय पुढे सरकत नव्हते. तर मग आपण का विसरावं गणपती बाप्पाला. आणि तिथे गोट्या खेळायचं, त्यांना बाकीचे मित्र अजिबात आवडायचे नाही. तर त्यांना त्यांच्या गावामधलं एक वडाच्या झाडाखाली असलेलं गणपतीचं मंदिर आवडायचं छोटंसं. आणि त्यांना असं वाटायचं की हा गणपती बाप्पा माझ्याशी खेळतो. आणि मग ते आपलाही डाव, जसं आपण म्हणतो ना आपला डाव आपण खेळतो आणि समोरच्या डाव आपण खेळतो जेव्हा आपण एकटे असतो, तसं त्यांचं सुरुवात झालं की गोटीचा एक डाव ते खेळणार आणि समोरचा गणपती बाप्पाचा डावही तेच खेळणार.